अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरोण स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादी करावयांसी लज्जा वाटतसे त्यांसी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. अनेक उपाये करोन शुद्ध केले बाळाप्पांचे मन स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलोन करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले. श्रीं ते धरोनिया करी घेऊनी गेले बाहेरी पाहोनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा आधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहाला. तैपासूनी बाळाप्पांसी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांसी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजा मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईंसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्प्याची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिदला चोळाप्प्याने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकवण जमादार परतोन नृपपंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्प्याची ऐकून कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईंनेही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्प्याच्या करी जो होता आजवरी तो काढूनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मणी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईची या गंगणी हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्प्याने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो कोणे एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळाप्प्या ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहोनिया द्रव्यांसी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेनं शिपाई 2 स्वामींजवळी पातले. त्यांनी उठवून चोळाप्प्यांसी आपण बैसले स्वामीपासी चोळाप्प्याच्या मानसी दुःख फार झाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती चोळाप्प्या ते काही न देती ने तरी घेती हिरावोणी.
चोळाप्यासी दूर केले, बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले, बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावणी दृष्टोत्तरी ताडण करी भूसाळ. ते ऐकुनी बाळाप्यासी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथून. ऐसे केला विचार, जाहली असता रात्र, बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पे येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विधीत झाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत त्यांसी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निज म्हणे आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत, हिशेब ठेवीत जपाचा, काढूनी दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, माने नाशी झाहली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यांसी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित, ऐसे प्रकार करोनी. बाईंची कृत्य दरबारी विधित केले थोर थोरी, बाईने रहावे दुरी श्री चरणापासोनी. परी राणींची प्रीती बाईवरी बहुत होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांसी हुकूम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे. परी राणीच भिवोनी तैसन केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करोनिया बाईंसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईंसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार, घेत उर बडवूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातुनी तत्वत्ता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे निरूपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पांसी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास लागोन, करविले श्रीने उद्यापन, हिशेप जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्थाते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळाप्पा राहत, श्री पादुकांची पूजा करीत, निराहार राहोणी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळाप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेमभाऊ. ऐसे बाळाप्प्याचे चरित्र वर्णिले असे संकलित, स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोती होऊनी सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा, ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामीराया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त बरिसोत, त्रयोदशो अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशो अध्याय. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. शुभम भवतु.